हॅलो गाईज, वेलकम टू माय व्लॉग. आज फायनली खूप दिवसांनी मी व्लॉग शूट करते आहे, कारण आज ओकेजनच तसं आहे. आता गणपती आणायला चाललो आहे. गणपतीचा माहोल आहे फुल, एवढी मजा येते आहे. त्यात माझी भाची आणि माझी ताई बँगलोरवरनं खास इकडे आले आहेत. छान आम्ही गणपती वगैरे घेऊन येणार आहोत. गणपती तर 1.5 दिवसाचाच आहे, पण ती 1.5 दिवसाची मजा काही औरच असते. गौरी गणपती एकदम खास. फायनली गणपती तर आला आहे घरी. आणि ह्या आमच्या छोट्या मॅडम, त्यांची तर मस्ती चालूच असते कायम. तिचा तर ह्या वर्षीचा पहिला गणपती. तिला फुल क्युरॉसिटी आहे की काय चाललं आहे, हे आजी काय करते आहे, असं मावशीचे पाय का धुती आहे. आणि टफेस्ट जॉब की एवढं गणपतीचं डेकोरेशन, त्याचं डिसाईड काय करायचं काय नाही. मग बाबांची वेगळी चॉईस, माझी वेगळी चॉईस, आणि त्यात ह्या मॅडमचे नखरे. आणि माझं व्लॉग टेक ओव्हर केलं ह्या मॅडमनी. तर डेकोरेशन तर होईल, हरतालिकेचं जागायचं आहे. आणि फायनली 2 वाजेपर्यंत जागून आमचं डेकोरेशन झालं आहे फायनली. आणि हे सकाळची पूजा. तर फायनली गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. त्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच गणपती आणला होता आणि आता सकाळी पूर्ण ते घरामध्ये हे करून त्याची प्राणप्रतिष्ठापना करणार आहे. तर दरवर्षीप्रमाणे मी आणि बाबा असं मिळून पूजा करणार आहे. म्हणजे काइंड ऑफ मी सांगणार, बाबा करणार असं. आणि ह्या आहेत छोट्या मॅडम. आणि असं पूजेची सगळी तयारी. आईचा तिथे नैवेद्य चालला आहे, मी इथे पूजा सांगते. बाबा सगळीकडे देवांची आधी पूजा करून देवांना सगळं सांगता करून की आम्ही प्राणप्रतिष्ठापना करतो आहे. हे सगळं असं चाललेलं आहे. अगेन कसं करायचं आहे, काय करायचं आहे. तिथे विड्याची मांडणी केली आहे, सगळी फळं आणि हे पूर्ण येतं माहोल. आणि फायनली मी आवर्तनं करायला बसली आहे. 11 वेळा अथर्वशीर्ष म्हणणार आहे. दरवर्षी मी आणि बाबा म्हणतो, ह्या वर्षी फक्त मी म्हणणार आहे, बाबा नंतर म्हणणार आहेत. सो गणपती का माहोल आहे, कुछ तो ऐसा बनता ही है. एकदम संस्कारी मुलगी असल्याचं मी निभावणार आहे. पाठ तर आहे माझं अथर्वशीर्ष, पण उगाचच काही चुकायला नको. आणि ह्या मॅडम अगेन, तिला मी काय करते आहे ह्याच्यासाठी ती काहीतरी घेऊन येते की मावशी माझ्याशी बघेल, काहीतरी करायला येईल, काहीतरी बोलेल, असं तिचं सगळं चाललेलं आहे. आणि असं तिचा प्रयत्न आहे. And again she found it की हा फोन काय. आणि मी मोदकाची उकड आईला हे करून देते. प्रयत्न चालू आहे मोदकांसाठी. जमतायत नाही जमतायत बघू. काहीतरी काम तर करावंच लागणार, त्याशिवाय आमको कष्टाचं फळ मोदक मिळणार नाही. आणि ह्या आमच्या छोट्या पंडितना आम्ही रेडी करून त्यांचा फोटोशूट करण्यासाठी खाली चाललो आहे. आणि रेडी करता करता मी आणि माझी ताई, ॲक्च्युली मी नाही, आई आणि ताई खूप थकल्यात. आणि अथक प्रयत्नानंतर, एवढा वेळ थांबल्यानंतर हे जे मोदक, वा 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 वा. आणि आरती, नैवेद्य, आरती, सगळं असं एकदम छान. आय होप तुम्हाला माझा हा व्लॉग आवडेल, मजा येईल. असाच मी पुढे अजून एक व्लॉग टाकेन गौरींसाठी. बाय. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.